हॅलो नमस्कार. मी अक्षदा. विणकाम म्हणजे फक्त छंद नाही तर स्वतःला शांत ठेवण्याची माझी कला आहे. हे माझं विणलेलं गुलाबाचं फूल माझ्या कर्तव्यातील संघर्षात फुललेलं माझं सुख आहे. तणावाच्या क्षणातून शांतता शोधण्याची ही माझी कलाच आहे. चला तर मग आपण हे गुलाबाचे फूल कसे विणायचे हे पाहूया. सुरुवातीला मी फूल विणण्याकरता लाल रंगाचे उलन व सुई घेतलेली आहे. त्यानंतर अशी एक गाठण मारून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये सुई अडकवून त्याच्यामध्ये मी 40 ते 50 साखळ्या विणून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे साखळी पूर्ण विणून झालेली आहे. त्यानंतर 2 साखळ्या सोडून डबल क्रोशा करून 2 खांब विणून घ्यायचे आहेत. असे करत पूर्ण साखळी विणायची आहे. त्यानंतर विणलेल्या 2 खांबाच्या मध्ये जी साखळी विणलेली आहे त्याच्यामध्ये डबल क्रोशा करून 5-5 खांब विणायचे आहेत. असे पूर्ण साखळी विणून घ्यायचे आहे. You're sick of my madness. Don't you tell me what I'm supposed to do. Better off without me. Don't you tell me what I'm supposed to do. When I'm walking down the streets half naked, it's part of me, it's part of me. When I'm making my bright makeup, it's part of me, it's part of me. When you're crushing on my dreams and you're making me so cool. Get out of my life. I know what I'm supposed to do. When you're crushing on my dreams and you're making me so full. I know what I'm supposed to do. अशा प्रकारे आपली एक पट्टी तयार झालेली आहे. त्यानंतर ही विणलेली पट्टी गोलाकार फिरवून त्याला गुलाबाचा आकार देऊन घ्यायचा आहे. गुलाबाच्या फुलाचा आकार दिल्यानंतर त्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहे, जेणेकरून गुलाबाच्या पाकळ्या इकडे तिकडे पांगणार नाही. बघा, अशा प्रकारे हे सुंदर गुलाबाचे फूल तयार झालेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. पुन्हा भेटूया.